श्री स्वामी समर्थ श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ। हा व्लॉग आहे गुढीपाडव्याच्या दिवसाचा। सकाळी सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा खूप सुंदर असा अभिषेक झाला होता आणि अभिषेक करता करता आमच्या इथं म्हणजे नववर्षाची सुरुवात म्हणून खूप छान अशी लोककला ती लोक त्यांचं नृत्य सादर करत असतात। मला पुढे ते बघायलाच मिळणार आहे। बघा कशा प्रकारे ती लोक त्यांची जी कला असते ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। तर ही मिरवणूक आमच्या इथं दरवर्षीच असते। खूप प्रचंड प्रमाणात गर्दी असते। तुम्ही बघू शकता आहात प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या याच्याने नवीन वर्षाचा जल्लोष अगदी आनंदात साजरा करतो आहे। बरेच ग्रुप्स तिथं आलेले होते त्यांचं नृत्य सादर करण्यासाठी, बघू शकता आहात तुम्ही। तर खूप छान वाटलं। आपल्याही म्हणजे आपला भारतीय देश हा खरंच खूप विविधतेने नटलेला आहे असं म्हणतात, ते खरंच आहे। प्रत्येक क्षेत्राचं, प्रत्येक भागाचं, प्रत्येक धर्माचं, प्रत्येक याचं अगदी वेगवेगळं सगळं जे काही आहे कला सादर करण्याचं, ते खरंच काहीतरी एक वेगळंच रूप आहे। आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आजवर मी म्हणजे मला 16 वर्ष झाली, तर या 16 वर्षामध्ये हे बऱ्याच वेळा मी बघितलेले आहेत हे मिरवणूक। मुखवटे लावून काही ढोल ताशाच्या वरती त्यांचा नृत्य सादर करत होती। कोणी त्यांची लाठी जी असते म्हणजे आपण त्याला काठी म्हणतो, ते काठीचं ते हे पण करून दाखवत होते। म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचं जे काही त्यांचं जे नृत्य होतं ते प्रत्येकजण साजरा करत होतं। खूप सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि खरंच आहे आपली भारतीय परंपरा ही आपण जपायलाच पाहिजे, कारण पुढच्या पिढीलाही आपल्याला काहीतरी द्यायचं आहे। त्या अनुषंगाने तरी नक्कीच आपण हे सगळं आपण करू शकतो। त्याचबरोबर हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना, हे लोक भगवे झेंडे घेऊन त्यांचं नृत्य सादर करत होती। प्रत्येकाचं आपापलं हे वेगळं असतं, त्याचप्रमाणे ही लोक त्यांचं नृत्य सादर करत होते। कोणी घोडा नाचवत होतो, कोणी मुखवटे लावून त्यांचं नृत्य करत होते। प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्याचप्रमाणे ही लोक काठी त्याला भगवा झेंडा लावलेला आणि त्याचं नृत्य सादर करत होते। आणि ही आमची काव्या, मागे मी तुम्हाला हिला व्लॉगमध्ये दाखवलेली आहे। खूप बदमाश आहे, आमच्या सोसायटीतलं सगळ्यात छोटं पिल्लू आहे आमच्या सोसायटीमध्ये। तिलाही खूप आवडतात अशा गोष्टी बघायला। मोस्टली लहान मुलांना अशा गोष्टींचं खूप नवल वाटतं। जे व्यक्ती भ्रमंती करत असतात त्यांना खरंच ह्या लोककलेची माहिती असते, पण जे नाही जाऊ शकत काही कारणास्तव घराच्या बाहेर, त्यावेळेला असं काही असलं की त्यावेळेला आपल्याला किती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत हे बघायला अवश्य मिळत असतं। नटखट काव्या ही बघा, माझी कौशिका तिची मैत्रीण आली होती आणि तिने खूप सुंदर अशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने स्वतःच तिची रांगोळी काढलेली होती। खरंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे। ही आमची माऊ बसलेली इथं खायला दिलेलं आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी योगाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाण्याचा आणि तिथं संपुटित सारामृताचा जो 21 अध्याय असलेला जो आपला ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत, त्याचं पारायण खूप सुंदर पार पडलं। काल एक वेगळीच म्हणजे त्या प्रतिमेवरती छटा होती महाराजांच्या। तसंच हे कुलस्वामिनी तुळजा भवानी आईचं कालचं दर्शन आहे आणि हे नृसिंह सरस्वती स्वामी थेट। हा छोटा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।